गावची खबर न्यूजने या आदिवासी बांधवांच्या अन्यायाविरोधात कथन केलेल्या कैफियतीचा हा वृत्तांत। वडिलोपार्जित वहिवाटीच्या जागेचा वापर करू न देता ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप खालापूर तालुक्यातील उमरे येथील मुकुंद वाघुले यांनी केला आहे। हे प्रकरण सध्या कोर्टात असून कोर्टाचा निर्णय आपल्याला मान्य असेल, मात्र कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जाऊ नये अशी विनंती मुकुंद वाघुले यांनी केली आहे। खालापूर तालुक्यातील उमरे येथे आदिवासी समाजाची वस्ती आहे। या ठिकाणी मुकुंद वाघुले आपल्या कुटुंबासोबत राहतात। अनेक वर्षापासून वाघुले कुटुंब या ठिकाणी वास्तव्यास आहे। मुकुंद वाघुले यांचा समोरासमोर वडिलोपार्जित वहिवाटीची जागा आहे। वाघुले यांच्याकडे रास्तभाव आणि रॉकेलचे देखील दुकान आहे। घरातून अनेक वर्ष ते हे दुकान चालवतात। घरात लोकांची संख्या वाढल्याने त्यांनी घरासमोरील मोकळ्या जागेत दुकान बांधले होते, मात्र सदर जागा सरकारी असल्याच्या कारण सांगत वाघुले यांनी उभारलेले शेड ग्रामपंचायतीने उद्ध्वस्त केले। विशेष म्हणजे शेजारी पक्के बांधकाम करून उभारलेल्या घराला मात्र ग्रामपंचायतीकडून अभय दिले जात असल्याचा आरोप मुकुंद वाघुले यांनी केला आहे। वडिलोपार्जित वहिवाटीच्या जागेचा वापर करू न देता ग्रामपंचायत आणि पंचायत समितीकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप मुकुंद वाघुले यांनी केला आहे। हे प्रकरण सध्या कोर्टात असून कोर्टाचा निर्णय आपल्याला मान्य असेल, मात्र कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मानसिक त्रास दिला जाऊ नये अशी विनंती मुकुंद वाघुले यांनी केली आहे। वाघुले यांच्या शेजारी राहणाऱ्या गजानन सावंत हे अपंग आहेत। कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी किराणा दुकान चालवत होते, ते तोडून टाकले आहे। कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे। माजी आमदार विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेच्या एका कार्यकर्त्याकडून तक्रारी केल्या जात असल्याने आदिवासी समाजातील या कुटुंबाला नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे। त्यामुळे आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी श्रमजीवी संघटना आदिवासींच्या जीवावर उठल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सरकारने माझी मागणी मान्य करावी। मी एक अपंग आहे आणि माझी रोजीरोटी तोडलेली आहे। काय माझ्या सरकारकडे एकच म्हणणं आहे का सरकारने माझ्यावर अन्याय नाही करावा काय, आणि माझी जी रोजीरोटी तोडली ही माझी त्यांनी बांधून घ्यावी। त्यांनी तोडली त्यांनी म्हणजे केस चालू आहे माझी, 2 केसेस झालेल्या आहेत आणि तिसरी केस क्रिमिनल केस आहे माझी। काय सर्व झालेलं आहे तिथे। कोर्टाची एकच विनंती आहे कोर्टाची का माझा आहे ते मला द्यावा। सदर तिथे स्थायिक ह्या वर्ग या नात्याने माझं नाव मुकुंद देहू वाघुले। मी एक आदिवासी समाजाचा असून कातकरी ह्या जात वर्गाचा आहे। मी गेल्या 40 ते 50 वर्षापासून माझ्या वाडवडिलांपासून इथे मी कायमस्वरूपी रहिवासी आहे। परंतु माझा प्रपंच वाढल्या कारणास्तव माझ्या पोटापाण्यासाठी विभक्तासाठी जागा न असल्या कारणाने माझ्या घरासमोर माझ्या वहिवाटीच्या जागेमध्ये मी एक स्वतःचं नियोजन केलं आणि ती पूर्णतः ग्रामपंचायतीच्या परवानगीने, तहसील ह्या परवानगीने, शासनाच्या परवानगीने पत्रव्यवहार केला। परंतु माझं ते परवानगी पूर्णतः ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, तहसील असो यांनी पूर्णतः नाकारलं आणि मला ह्या जागेपासून, ह्या कामापासून वंचित ठेवलं। परंतु ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला शासनाला कळवू इच्छितो की मला शासनाने या जागेचा जो प्रस्ताव आहे तो मंजूर करून द्यावा। माझी वहिवाटीप्रमाणे जी माझी जागा आहे ती मला मिळवून द्यावी। त्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबावरती, माझ्या मुलाबालांवरती, माझ्या रोजीरोटीवरती कुठलाही इथे या समाजकंटकांनी किंवा शासनाने, मग ती ग्रामपंचायत असो, BDO असो, यांनी कोणीही अन्याय करू नये, हलगर्जीपणा करून आम्हाला ह्या गोष्टीपासून वंचित ठेवू नये आणि आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून, या गोष्टीच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा ही शासनाकडून मी मागणी करतो। आणि जी काय शासन मला त्यांच्या पद्धतीने नियमानुसार, शासनाच्या नियमानुसार जे काय मंजुरी देईल, जे काय असेल विषय तुम्हाला पूर्ण मंजूर आहे असं मी हे व्हिडिओद्वारे तुम्हाला कळवतो। Subscribe now and press the bell icon.
Never miss an update.